लालाजी चहा ना पटकन. तो होता रे रातभर हा? अहो ती शाळेतला मित्र भेटला होता एक, लय वर्षांनी भेटला होता. मग पार्टीला घेऊन गेला तो. मग गप्पां चौकात वेळ कसा गेला काय कळलंच नाही, इतके वाजले ते. सॉरी. शाळेतलं मित्र, नाव काय मित्राचं? सचिन माने. अरे पण ही काय पद्धत झाली का हा? तुला काय रात्री पार्ट्या करायच्या ना कर ना तू, पण इथं आमच्या बाकीच्यांच्या जीवाला कशाला घोर लावतो? हे समजे माझं डोके खात आणि तुला काय रात्रभर हुडकत बसायचं का आम्ही आता? मोरले टायमाला जाताना सांगूच जात जा. आणि तुला लयच हौस असेल ना पळून जायची तर बिंदास जा, पण सांगून जायचं, कळलं का? उगाच पोलीस म्हणून आमच्या डोक्याला ताण नको. आहे का, मी कशाला पळून जाऊ? तुम्ही एवढा माझ्यावर संशय घेतला तरी मी पळून नाही गेलो. तसं मी पळून गुन्हेगार जातात म्हणा, सामान्य माणसं नाही. आपण इतक्या वर्षाने मी घरी आलोय, आपल्या माणसांना सोडून कसं जाईल बरं? मला आपल्या हक्काच्या माणसांसोबत राहायचं आता. आई, आप्पा, माझ्या आजीसोबत राहायचंय. नाही कुणाला आजी म्हणला रे? मी काय तुझी आजी बिज्जी नाहीये. हा, मला जर का परत आजी म्हणलास ना तर तुझा मुडदाच बसवीन. तोंडात गाडून मनात फाडा अशी गत आहे तुझी. तुझ्या किरडीचा मोडला बांब तुझ्या. लवकर तुझं मड गेलं मसनात. आजी म्हणतोय. मस्त झाला होता चहा. आप्पा जातो दुकानावर मी. मोठी आई, नाश्ता दे का मला? सिंपल. ही वाड्याच्या दिशेने काय येते? ही जर का वाड्यात आली, सगळ्यांसमोर काही पचकली तर माझी सगळी मेहनत वाया जाईल. ते आधीच हिला अडवलं पाहिजे. हे थांब. ए, कोण आहेस तू आणि माझा रस्ता का अडवतोयस? मी गाववाल्यांना बोलवी ना. वाचवा वाचवा. थांबा थांबा थांबा, ऐका ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बहुतेक तुम्ही या गावात नवीन दिसताय. या गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. मी जसं तुम्ही समजतात तसा अजिबात माणूस नाही. अहो काय झालं, माझी बहीण आहे, तिचा आज वाढदिवस आहे नेमका. मला सरप्राईज द्यायचं होतं तिला. मला वाटलं ती तुम्हीच काय, तुम्ही चेहरा बांधलाय ती काही लक्षातच येई नाही ना. सॉरी बरं का, चुकलं माझं. जावं तुम्ही, जावा. बापरे, कसली कसली लोक आहेत या गावात. नशीब हे टिंपल नव्हते, पण ती कुठूनही येऊ शकते. देवी सिंग वाट स्वरूपाने अपमान करायला लागलेत आपला.